एकदा जर भाऊंचा धक्का झाला ना, सगळ्यांचं मत एकमेकांबद्दल बदलतं. मग तो कितीही जवळचा सदस्य असू दे. असंच इथं अभिजितचं निकी आणि अरबाजबद्दल झालेलं आहे. तर इकडे हे तिघेजण बसलेले असतात आणि धनंजय सांगतो, की "मला ना वैभवबद्दल मनात काही फिलिंगच नाहीये. म्हणजे मला त्याच्याकडे बघितलं ना, तरीसुद्धा बघू नाही वाटत, बोलू नाही वाटत." त्यावर अभिजित सांगतो, की "अरे नाही रे, वैभव चांगला आहे. पण अरबाज आणि निकी ना आपल्यातले कधी वाटतच नाहीत बघ त्यांच्याकडे बघून." त्यावरती अंकिता जी आहे ती अशी त्याच्याकडे तिरकी बघत असते. तर अभिजित म्हणतो, "बघ तिची नजर बघ." त्यावरती डीपी म्हणतो, की "नाही रे, परंतु ना निक्की आणि अरबाजचं सोड, पण वैभवचं काही वेगळंच आहे." तर अभिजित सांगतो, की "वैभवचं ना कसं झालंय, स्वतःवरती विश्वास नाहीये." अंकिता सांगते, "नाही, 4 आठवडे झाले त्याचा स्वतःवरती विश्वास नाहीये. मग तो आपल्याशी काय एकरूप होणार?" तर धनंजय सांगतो, की "नाही, त्याने एकदा माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला पाहिजे कुठेतरी. एकदा तो माझ्याकडे आला पाहिजे, की 'डीपी दादा काय चाललंय?' तर मग मी त्याला सगळं सांगेन, वैभव काय झालेलं आहे. पण तो कधी येतच नाही. सगळ्या शंका मी माझ्याबद्दलच्या दूर करेन." असं इकडे डीपीचं मत असतं. त्यावर अंकिता म्हणते, की "तुम्ही बोलून काय फायदा आहे? तो त्याच्या ग्रुपशी लॉयल नाहीये. आपल्या ग्रुपमध्ये तर तो आला होता ना." तर अशा प्रकारे निक्की आणि अरबाज आपल्यातले कधी वाटत नाही, तरी देखील अभिजित सतत निक्कीसोबतच असलेला दिसतो आणि कितीतरी वेळेस ग्रुपच्या विरोधात जाऊन ते दोघं एकमेकांशी बोलत असतात. तर अशा प्रकारे इकडे या तिघांचं डिस्कशन चाललेलं आहे. त्यामुळे बिग बॉसच्या धक्क्यामुळे सगळ्यांची सूत्र घरामध्ये बदललेली आहेत असं दिसतंय. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.